विविध प्रलंबित मागण्यांसह जुनी पेन्शन योजना लागू कर या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात कल्याण भवनापासून विविध सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला। मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली होती। कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राभरमध्ये आजपासून बेमुदत संपाची नांदी आम्ही दिलेली आहे। सरकारला आम्ही दोनदा विनंती वजा करून सरकारने ती मागणी मान्य करून असून सुद्धा आजपर्यंत आम्हाला त्याचा प्रत्यक्षात फायदा मात्र मिळाला नाही, म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। आणि तो असंतोष जर कर्मचाऱ्यांनी सरकारने त्याच्यावर लक्ष केलं नाही तर याच्यापेक्षा जास्त असंतोष निर्माण होईल आणि सगळी यंत्रणा शासकीय यंत्रणा ठप्प केली जाईल, ही आम्हाला शासनाला विनंती करायची आहे। अजूनही वेळ गेलेली नाही तरी कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो की शासनाने त्वरित आमच्या संघटनेच्या नेत्यांना बोलवलं पाहिजे आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीत त्यांनी मार्ग काढला पाहिजे। अन्यथा याच्या पुढे किती दिवस शासन बंद राहील, प्रशासन बंद राहील हे आम्ही सांगू शकत नाही। जोपर्यंत आमच्या मनातला आक्रोश संपत नाही तोपर्यंत आम्ही शासनाला दारेवर धरल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून पुन्हा कर्मचाऱ्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं आणि आमच्या विनंतीला मान द्यावा। आता संजय पाटील बोलतो। राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या मोर्चात धुळे जिल्हा परिषद व राज्य सरकारी कर्मचारी प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कर्मचारी वर्ग 3 आणि 4 संघटनेतील असंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते। धुळे शहरातील कल्याण भवन येथे सर्व कर्मचारी पदाधिकारी एकत्र येत त्यांनी हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, टॉवर बगीचा, जमनालाल बजाज रोड, आग्रा रोड, कराचीवाला खुंट, जुनी महापालिका, झाशी राणी पुतळा चौक त्या मार्गे, नवी महापालिका मार्गे, जेलरोडवरील क्युमाइन क्लब या ठिकाणी हा मोर्चा पोहोचला होता। नंतर या मोर्चाचं सभेत देखील रूपांतर झालं। मोर्चातील शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासन मार्फत राज्य सरकारकडे मागणी केली असून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह 7व्या वेतन आयोगातील वेतन तफावत दूर करा, त्याचबरोबर बक्षी समितीच्या अहवालात लिपिक वर्गीय कर्मचारी व इतर सवंगांवर झालेला अन्याय दूर करा आदी प्रलंबित मागण्यांचा पाढा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी यावेळी वाचला। यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे प्रदेश अध्यक्ष व सुकन्या समितीचे सदस्य बलराज मगर, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे।